एक दिवस नवऱ्याला सहज विचारले, तुम्ही कारली का बरं नाही आणत? तर त्यांनी सांगितली, मला कारली आवडत नाही. सो त्यांना मी सांगितलं, माझ्यासाठी कारली आणून द्या, तुम्हाला मी दुसरी भाजी करून देणार. आणि त्या दिवसापासून नवऱ्याची सर्वात आवडती भाजी ही कारल्याची झाली बरं का. तुमच्या घरात पण असा किस्सा आहे का? नक्की सांगा बरं का मला. सो आपण पाहिल्याप्रमाणेच आधी सगळा मसाला तयार करून घेतला आणि नंतर व्यवस्थित अशी कारली भरून घेतली. कढईमध्ये तेल, जिरा, मोहरी, थोडासा कढीपत्ता टाकून 5 मिनिट कारली व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊया. तेलामध्ये कारली फ्राय केल्याने जो काही कारलीमध्ये कडूपणा असतो तो सगळा निघून जातो आणि कारली खूप छान लागते. 5 मिनिट कारली फ्राय करून घ्यायची. पुन्हा त्यामध्ये उरलेला मसाला आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आणि कारली होत होती तोपर्यंत भांडी घासून घेतली. थोडीफार कामं होती तीसुद्धा आवरून घेतली आणि इथं आपण पाहू शकता कारल्याची खूप छान अशी भाजी तयार आहे आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. सर्वात आधी तर नवऱ्याला देते आणि नंतर मी सुद्धा बसते जेवायला. आणि हो, तुम्ही जाता जाता लाईकसुद्धा करा बरं का.